तारा फॅमिली, कशी आहेत सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत दिवाळीतले जे 5 दिवस आहेत, जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात. तर त्यातला तुमचा कोणता दिवस शुभ जाईल, लकी जाईल, असं म्हणता येईल की प्रगतिशील असेल, ते आपण प्रत्येक राशीप्रमाणे बघणार आहोत शॉर्टमध्ये. तर तुमची राशी जशी होईल तसं व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सो आपण वेळ न घालवता आता आपण बघणार आहोत प्रत्येक 12 राशी. ओके, फर्स्ट आहे मेष राशी. मेष राशीसाठी धनतेरस खूप लकी राहील, नवीन कामाची सुरुवात राहील, प्रगती राहील, मॅनिफेस्टिंग कंप्लीट होईल. दुसरं आहे वृषभ, त्याच्यासाठी लक्ष्मीपूजन लकी राहील, श्री समृद्धी लाभेल, पैसा सुख सुविधा लाभेल. तिसरी आहे मिथुन. मिथुनसाठी पाडवा शुभ राहील, नातेसंबंध प्रगती, नवीन पार्टनरशिप शुभ राहील. चौथी आहे कर्क. कर्कसाठी भाऊबीज, कौटुंबिक सुख, आनंद, भावंडांमधलं प्रेम वाढेल. पाचवी आहे सिंह राशी. सिंह राशीसाठी धनतेरस, जसं की यश, आत्मविश्वास, पैसा वाढेल. नंतर आहे 6वी राशी, ती आहे कन्या. कन्यासाठी नरक चतुर्थी शुभ राहील, नेगेटिव्हिटी दूर जाईल, शांती आणि ताजेपणा येईल आणि मनासारख्या जे ध्येय आहेत ते तुम्हाला लाभेल. 7वी आहे तुळ राशी. लक्ष्मीपूजन त्यांना शुभ राहील, धन लाभ होईल, अडकलेले पैसे मिळतील. 8वी आहे वृश्चिक राशी. तिच्यासाठी भाऊबीज लकी राहील, नाती घट्ट राहतील, घरामध्ये प्रेम वाढेल. त्यानंतर आहे 9वी राशी, ती आहे धनु. पाडवा शुभ राहील, रिलेशनशिप, अर्जी किंवा भागीदारी पूर्ण होईल. नंतर आहे मकर. धनतेरस शुभ राहील, करिअरमध्ये ग्रोथ राहील आणि मनासारख्या इच्छा पूर्ण होतील. कुंभ राशीसाठी जुनं संपून नवी सुरुवात होणार, नरक चतुर्थी शुभ राहील. तर जुनं संपून नव्याची सुरुवात राहील. मीन राशीसाठी लक्ष्मीपूजन शुभ राहील, आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक समृद्धी होईल. तर हे होतं 12 राशीचं स्टेप बाय स्टेप. कोणता दिवस शुभ राहील त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.